67व्या अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला पृथ्वीराज मोहोळ आपल्या सोबत आहे. ज्या पुण्यातल्या खालकर तालमीमध्ये त्याने कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं, त्या तालमीमध्ये तो आला. वस्तादांना खांद्यावर घेऊन ज्या ठिकाणी आहेत ते मोठा जल्लोष या ठिकाणी झाला. आपल्यासोबत स्वतः पृथ्वीराज आहेत. आता कशी मेहनत केली होती आणि ही गदा मिळाल्यानंतरच्या काय भावना आहेत? मेहनत तर भरपूर झाली होती आणि सगळ्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांचं आणि माझ्या मुळशी तालुक्याचं, पुणे जिल्ह्याचं सगळ्यांचं स्वप्न आज माझ्या याने पूर्ण झालेलं. मोहोळांची गदा पुन्हा मोहोळांकडे आली, काय भावना आहे? हे खूप वर्षाचं स्वप्न होतं. मोहोळांची गदा मोहोळांकडेच नव्हती आणि आज मी ते माझ्या प्रयत्नांनी सगळ्यांना, म्हणजे माझ्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. ते खूप अभिमानाची गोष्ट. पुढचं टार्गेट काय आता? महाराष्ट्र केसरी तर झालं, पुढचं टार्गेट आता नॅशनल इंटरनॅशनल, आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या पुणे जिल्ह्याचं नाव, मुळशी तालुक्याचं नाव अजून वर कसं नेता येईल याचा प्रयत्न चालू आहे. आता वर्ल्ड चॅम्पियनशिपची ट्रायल त्याचं महाराष्ट्राचं नेतृत्व मी करणार आहे. पृथ्वीराज मोहोळांना ज्यांनी कुस्तीचे डाव शिकवले ते वस्ताद देखील आपल्यासोबत आहेत. पट्ट्यानं नाव काढलंय, काय सांगेल? खूप आनंद होतोय. बऱ्याच वर्ष महाराष्ट्र केसरी आम्हाला हुलकावणी दाखवत होती, ती याच्या रूपाने आम्हाला लाभली. त्याबद्दल खूप आनंद होतोय, समाधान वाटते. महाराष्ट्र केसरी सारख्या कुठल्या मोठ्या स्पर्धेला कुठेतरी काल वादाचं ग्रहण एक लागल्याचं पाहायला मिळालं. त्याच्याकडे कसं पाहताय वस्ताद म्हणून? वादळाचं ग्रहण लागलंय ते चुकीचं झालं. खरं त्यांनी प्रत्येकाने विचार करायला पाहिजे ना, वस्ताद मंडळींनी. आमच्या पण एक काळ अन्याय झाला, पण आम्ही असं केलं नाही. पण असं पैलवानांनी हे करणं चुकीचं आहे, हे मान्य करतो. तुमच्यावर अन्याय झाला ना, तुम्ही ऍक्शन घ्यायची होती त्यावेळेस आणि कुस्ती थांबवायची होती. तुम्हाला वाटत होतं ना, मग कुस्ती थांबून हे ऍक्शन घ्यायची होती. कुस्ती विजय दिल्यानंतर तुम्ही हा गोंधळ घालताय, हे चुकीचं आहे. कुस्तीचे डाव जेव्हा पहिलवानांना तुम्ही शिकवत असता तेव्हा मग सार्वजनिक जीवनातलं वर्तन कसं असावं किंवा पहिलवानांचं आचरण कसं असावं याबाबत काही सांगितलं जातं का? किंवा कालच्या प्रकाराकडे काय कसं पाहताय? कालच्या प्रकाराक हे खरं अन्याय झाल्यासारखं वाटतं. त्यांनी असं हे करायला नको होतं. ते म्हणतात की आमच्या अन्याय झालाय, ते चुकीचं आहे. त्यांच्या अन्याय केलेला नाही. त्यांनी हे कुस्ती थांबवून ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. त्यांनी घेतलं नाही. पहिलवानला विजय दिला आणि नंतर त्यांनी 55 लाथ घातली, हे चुकीचं आहे. 55 लाथ मारणं हे चुकीची पद्धत. निश्चितच आपण पाहतोय पुण्यातील खालकर तालमीमध्ये, ज्या तालमीमध्ये पृथ्वीराज मोहोळ जे आहेत त्यांनी कुस्तीचे धडे घेतले, आज त्याच तालमीमध्ये येऊन आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.